गुड मॉर्निंग मंडळी. तुमच्या पण घरी अशीच बोंबा आहे का हो, की भोपळा खाल्लाच जात नाही आणि भाकरी पण मोस्ट ऑफ द टाइम खाल्ली जात नाही. तर आता ह्या दोन्ही गोष्टी कशा मस्त चविष्ट बनवायच्या हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. भोपळ्यापासून भाकरी कशी करायची ज्वारीची ते आपण बघूयात. मंडळी मी खरं सांगते, एकदा केली ना परत परत कराल. यासाठी मी काय केलंय, भोपळ्याची साल काढून तुकडे करून घेतलेले आहेत. एक कांदा, 7-8 लसणाच्या पाकळ्या, एक हिरवी मिरची, कोथिंबीर, ओव्याची पानं आणि नंतर पनीर ॲड करायचं आहे. ओव्याची पानं ऑप्शनल आहेत, मिरची ऑप्शनल आहे, तुम्ही कमी जास्त करू शकता. तर एका चॉपरमध्ये ह्या सगळ्या गोष्टी घ्यायच्या आहेत आणि मस्त चॉप करून घ्यायचं आहे एकदम बारीक. आणि मंडळी तुमच्याकडे जर हा चॉपर नसेल ना तर नक्की घ्या. इतकं काम इझी आणि पटकन होतं ना. मी तुम्हाला काय सांगू, माझ्यासारख्या रेसिपीज तुम्ही रोज रोज कराल जर तुमच्याकडे अशा प्रकारचा चॉपर असेल तर. कारण पटकन होतं आणि हँडी आहे, काय म्हणतात, वॉश करायला किंवा हाताळायला पण सोपं आहे, त्याची काळजी घ्यायला सोपं आहे आणि काम मात्र एकदम पटकन होतं. जर लिंक हवी असेल तर कमेंट करा, मी तुम्हाला लिंक देईन. नंतर मी पनीर ॲड केलं होतं, साधारणतः 100 ग्रॅम पनीर असेल ॲड केलेलं आहे आणि ते सुद्धा मस्त असं बारीक चॉप करून घ्यायचं आहे चॉपरच्या साह्याने. या सगळ्या गोष्टी चॉप झाल्या की ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे. आता हे सगळं चॉप करून घेतलं की आपण एका भांड्यामध्ये घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये सब्जी मसाला घालायचा आहे, चाट मसाला घालायचा आहे, चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि ब्लॅक पेपर पावडर घालायची आहे. त्यानंतर ज्वारीचं पीठ ॲड करून घ्यायचं आहे आणि मस्त एकजीव करायचं आहे. वरून थोडंसं पाणी लागलं तर ॲड करायचं आहे आणि छान त्याची कणिक मळायची आहे. जशी आपण भाकरीच्या पिठाची कणिक मळतो ना त्या पद्धतीनं तुम्ही बघू शकता. इतकी सुंदर टेस्ट झाली होती, मी परत परत सांगेन. आणि ही तुम्ही थापू पण शकता, पीठ लावून पण जास्त पीठ होतं त्याच्यामुळे मी तर थालपीठाला कसं आपण थापतो त्या पद्धतीनं छान असं एका कापडावरती, तुम्ही बटर पेपरवरती सुद्धा थापू शकता. मस्त थापून घ्यायचं आहे. तवा गरम करून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती तुपाची धार सोडायची आहे आणि मस्त दोन्ही साईडनी तूप लावून खमंग खरपूस अशी आपली भोपळ्याची भाकरी भाजून घ्यायची आहे. मंडळी मी उरलेलेही ज्या भाकरी आहेत ना त्या याच पद्धतीनं करून घेतलेल्या आहेत. पौष्टिक आहे, शिवाय भोपळा रोज रोज खाल्ला जात नाही, भाजी पण खाऊन बोर होतं आणि भाकरी पण खाल्ली जात नाही. 1 पॉट मील आहे, दह्यासोबत सॉससोबत सर्व करू शकता. आणि हो, जर तुमची मुलं खात नसतील ना तर या पद्धतीनं देऊन बघा. कशी झाली आहे रेसिपी किंवा कशी वाटली ही रेसिपी सांगायला अजिबात विसरू नका. मंडळी तूप लावायचं. जर तुम्ही डाएटवरती असाल तर विदाऊट तूपसुद्धा तुम्ही हे करू शकता, सर्व करू शकता. पुदिन्याची चटणी जर घरी असेल बनवलेली तर त्याच्यासोबत सुद्धा सर्व करू शकता. अशा छान छान रेसिपीसाठी फॉलो करायला अजिबात विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. आणि हो रेसिपी कशी वाटली सांगा बरं.